आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगलीत मानधन सन्मान योजनेची बैठक खेळीमेळीत संपन्न. मानधन सन्मान योजनेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष होते. जिल्हाधिकारी घोष यांनी मानधन सन्मान योजनेसंदर्भातील सूचना सांगितल्या व शासकीय निमशासकीय सदस्यांनी आलेल्या अर्जाची तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे आणि बनसोडे यांनी मानधन सन्मान योजनेबाबत किती जणांचे अर्ज दाखल झाले याची सविस्तर माहिती सांगितली. जिल्हाधिकारी घोष म्हणाले, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील 13 मे रोजी सांगलीला दौऱ्यानिमित्त येणार आहेत. त्यांच्या आदेशानुसार शासकीय निमशासकीय 2 समित्या निश्चित होतील. त्यानंतर हा महिना अखेरपर्यंत लाभार्थीची यादी निश्चित होईल व सहज सुलभपणे काम होईल. लाभार्थीची प्रात्यक्षिके घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी घोष यांनी मांडली. बैठकीला सदस्य विजयकुमार कडणे, रवींद्र मोरे, निशिकांत शेटे, महाराज, शाहीर, बजरंग आंबी, शाहीर विजया, बुधगावकर, विभूते, धनंजय फाटक, प्रदीप बर्गे, सागर मलगुंडे, दिलीप किर्दत उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.